साखरवाडीत जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण. नागरिकांना 5 रुपयांत 20 लिटर स्वच्छ पाणी. साखरवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्राचे अल्पावधीतच लोकार्पण करून अवघ्या 2 महिन्यात नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येणाऱ्या काळात साखरवाडीमध्ये शासनाच्या विविध योजना राबविण्यास आपण कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन निपाणीच्या आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी केले. त्या साखरवाडी येथील जनावरांच्या दवाखान्यासमोर नूतन जलशुद्धीकरण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुनील कोपर्डे यांनी केले. पुढे बोलताना आमदार जोल्ले म्हणाल्या की लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी समन्वयाने काम केल्यास विकास अधिक प्रभावीपणे साध्य होऊ शकतो. नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध झाल्यास त्यांच्या आरोग्याला मोठा लाभ होतो. येत्या काळात साखरवाडी येथील तलावाचे सुशोभीकरण, उद्यान निर्मिती तसेच बचत गटांना मार्गदर्शन करून शासनाच्या विविध योजना पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच 18 लाख रुपयांच्या निधीतून 10 आसनी सार्वजनिक शौचालय उभारण्यात येणार असून आत्तापर्यंत साखरवाडीतील मारुती मंदिरासाठी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. आवश्यकतेनुसार आणखी निधी देण्यास आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 40 लाखाचा निधी, 20 लाख माझ्या फंडातून, 20 लाख जयवंत अध्यक्ष होते त्यावेळेला नगरपालिकेतून, असा 40 लाखाचा निधी त्या साखरवाडी मारुतीला देखील आपण दिलेला आहे. अजूनही परवा मूर्ती प्रतिष्ठापना करताना मी सांगितलंय, जर करता तुम्हाला गरज आहे म्हणून माझ्याकडे आला तर ते मंदिर पूर्ण करून द्यायचं देखील जबाबदारी मी घेतो म्हणून सांगितले. कारण तुम्ही बघितलंय परवाच आपलं ग्रामदैवत कोण, महालक्ष्मीचं यात्रा 8 काय 10 दिवस 11 दिवस किती सुंदर झालं. ते देखील आजपर्यंत कुठलाही आमदार खासदार त्या लक्ष्मीकडे बघितलं नव्हतं. छोट्याशा मंदिरमध्ये ती लक्ष्मी राहत होती आणि त्या लक्ष्मीला इतकं भक्त होतं, परंतु ती लक्ष्मीकडे कोणी बघितलं नव्हतं की माझं पुण्य आहे की माझं काहीतरी ऋणानुबंध आहे की इथं आमदार म्हणून त्या देवीचं सेवा करण्याची एक संधी मिळालं. 90 लाखाचा निधी आपण त्या मंदिरला दिलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अयोध्येमध्ये कुठलं मंदिर स्थापना झालं? राम मंदिर स्थापना झालं. झोपडीतला राम लल्ला आता मोठ्या मंदिरमध्ये विराजमान झाला. आणि ते रामाचं लल्ला, राम लल्लाचं बालरामाचं मूर्ती कोण केलं तर कर्नाटकातला मूर्तिकार केला. त्याचं नाव अरुण योगीराज म्हणून, म्हैसूरचा. तर बघा, अयोध्या कुठं, कर्नाटक कुठं, म्हैसूर कुठं, आणि इथून ती मूर्ती अयोध्याला विराजमान झाली. आणि आमचं तुमचं सौभाग्य आहे की इथं आपलं ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिर मध्ये देखील ते रामाचं मूर्ती करणारा अरुण योगीराजाच्या अमृत हस्ते ह्या आमच्या महालक्ष्मीचं मूर्ती देखील त्याच्याकडून करून आणून इथं प्रतिष्ठापना केलेली आहे. म्हणून हे काहीतरी एक करण्याचं सौभाग्य मला मिळालं, तुमचं साथ मिळालं म्हणून आपण इथं सेवा करायला लागलोय. तर आज हे आरो प्लॅन्टचं उद्घाटन झालंय, त्याची जबाबदारी सगळी मुलांनी घ्या. ते बंद पडू नये असं बघून घ्या. आणि रिपेरी आलं तर पण तुम्ही सगळेजण पुढाकार घेऊन करा. नगरपालिका देखील त्याच्या सोबत असेल, आम्ही पण असो, आणि आपण सर्वांनी मिळून ह्या भागाचा विकास करूया. तर अमृत 2 मध्ये 32 कोटीचं एक पाण्याचं योजना, अजूनही तुम्हाला 24 तासाचं पाणी अजून तुम्हाला करेक्ट येत नाहीये. कारण पूर्वी काय ते प्लॅन केलं ते प्रॅक्टिकली नव्हतं. आमचं निपाणी वाढत गेलं, ते कमी पडलं. आम्ही आल्यानंतर आणि ते परत पाठ लागून आता आणि 32 कोटी आपण मंजूर करून घेतलं. ते अधिकारी देखील आता इथं भेटायला आलेत. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद चौगुले, अमित साळवे, भाजपा शहराध्यक्ष राजू गुंदेशा, माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी नूतन जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण आमदार जोल्ले यांच्या हस्ते थाटामाटात करण्यात आले. या कार्यक्रमास संग्राम चव्हाण, संदीप पाटील, प्रदीप लोहार, हेमंत चौगुले, जिजाबाई राऊत, प्रवीण लोहार, अनिल चावरेकर, शिल्पा खराडे यांच्यासह साखरवाडी येथील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संदीप पाटील यांनी मानले.